13 ऑगस्ट 2004 नागपूरचं जिल्हा न्यायालय. दुपारची वेळ होती, पण त्या दिवशी न्यायालयात फक्त वकील आणि न्यायाधीश नव्हते, तर तेथे होता एक दशकाचा साचलेला संताप. कस्तुरबा नगर झोपडपट्टीचा अक्कू यादव, एक असा गुंड ज्याने बलात्कार, हत्या आणि खंडणीचे संपूर्ण वस्तीत दहशत गाजवली होती. हत्या आणि खंडणीने संपूर्ण वस्तीत दहशत माजवली होती. 40हून अधिक महिलांची त्याने आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तक्रारी केल्या, पण पोलिसांचं पाठबळ आणि राजकीय वरदहस्त यामुळे तो प्रत्येक वेळी जामिनावर सुटायचा. त्या दिवशी न्यायालयात अक्कू यादवच्या जामिनावर सुनावणी होती. त्याने नेहमीप्रमाणे उषा नारायणे यांना भर न्यायालयात धमकावलं, पण ही परिस्थिती बदलली जेव्हा उषा नारायणे या धाडसी महिलेने पुढाकार घेतला. जेव्हा अक्कू यादवने त्यांना धमकी दिली, तेव्हा उषा यांनी घाबरण्याऐवजी वस्तीतील महिलांना संघटित केले. त्यांनी दाखवून दिले की अन्याय सहन करणे हा गुन्हा आहे. अचानक 200हून अधिक महिलांनी हातात मिरच्यांची पूड आणि भाजी कापायच्या सुऱ्या घेऊन अक्कूवर हल्ला चढवला. भर न्यायालयात पोलिसांच्या समोर 70पेक्षा जास्त वार करून त्याचा अंत करण्यात आला. हा केवळ एका गुंडाचा अंत नव्हता, तर तो न्यायव्यवस्थेवरचा आणि अन्यायाचा प्रहार होता. उषा नारायणे आणि त्या शेकडो महिलांच्या संघर्षाने सिद्ध केले की जेव्हा कायदा सामान्य माणसाचे रक्षण करू शकत नाही, तेव्हा जनशक्ती स्वतःचा न्याय स्वतः करते. अशाच विविध माहितीसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा अटक मटक.